नमस्कार. मी जवळजवळ 2 वर्ष झाले कंटेंट टाकतोय. पण आज समोरासमोर पहिल्यांदा बोल. माझी जर्नी थोडीशी वेगळी राहिली. मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मी आणि माझा भाऊ दोघांनी एकदम स्टार्ट केलं. तो जाड होता, मी स्किनी होता आणि दोघांनी एक चांगली डिसेंट फिजिक अचीव केली. त्याच्यानंतर आमच्या पुढच्या शिक्षणासाठी जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा माझं एक ऑपरेशन झालं. त्यानंतर मी डिस्कंटिन्यू केलं. मी जेवढी पण बॉडी माझी स्वतःची कमवलेली ना तेवढी पूर्णपणे गेलेली. मी अक्षरशः जिम सोडायचे विचारत होतो. माझ्या मनात फक्त एकच गोष्ट होती, आता बास माझ्याकडून तर हे होणार. त्या टायमिंगला फक्त मला एक गोष्ट आठवली, जेव्हा माझं ऑपरेशन झालं, जेव्हा मला गोष्टी सहन कराव्या लागल्या, मला एवढं सामर्थ्य दिलं कोण? तर ते जिम. जे जिम मध्ये आपल्याला, ज्या जिम मध्ये आपल्याला फक्त दुःख भेटतं, आपल्याला फक्त कष्ट भेटतं, ती जिम तुम्हाला अशा गोष्टी काही शिकवून जाते ना, ते तुम्ही विचार सुद्धा करू शकता. त्याच गोष्टी तुम्हाला रिअल लाईफ मध्ये एक रिअल मॅन बनवतात. फक्त याच गोष्टीमुळे मी डबल जिम चालू केली आणि तिथून मी कन्सिस्टंट होतो. भरपूर जण मला बोलतात की तू शर्ट घातलास की तुझी जिम वाटत नाही, तू जिमला जातो ते सुद्धा वाटत. पण जेव्हा मी शर्ट काढतो ना तेव्हा त्यांची गिव्हअप कधी सुद्धा केलं ना. एकदा गॅप पडला, दोनदा गॅप पडला, थांबायचा नाही भावा, कंटिन्यू चालू ठेवायचं. याचा रिझल्ट तुला कधी ना कधी भेटतो. तू एक अशी फिजिक कमवतोस की एक ऍव्हरेज मुलगा नाही कमवू शकत. सो कष्ट करत राहा, नको नका, थांबू नका. जेवढं कष्ट करताल तेवढं तुमच्या पदरात 100% भेटेल.